12 वर्षापूर्वी तांदळवाडीचा तात्याबा चौघुला हा एक कर्तबगार, सुखी माणूस म्हणून ओळखला जात होता. खोऱ्यातील सर्व मातबर माणसात त्याची गणना होत होती. सरकारात त्याला मान होता. गावात त्याचं नाव होतं. तसाच दराराही होता. सज्जन, करारी, सत्शील माणूस म्हणून लोक तात्याकडे बोट करीत होते. तात्याचा सुंदर संसारही सुखी होता. घर आनंदानं भरलं होतं. पोटापुरती जमीन, 4 बैल, गाई, म्हशी, मेंढरं, कोंबड्या, त्याला काहीच कमी नव्हतं. नि कसलीच विवंचना नव्हती. थोरली लेक सारजा नांदगावात नांदत होती. तिच्या पाठचा नागू एक मातबर पहिलवान म्हणून ख्याती पावला होता. तो कृष्णेच्या खोऱ्यापासून वारणीच्या खोऱ्यापर्यंत फड गाजवीत होता. तसा त्याचा बोलबालाही वाढला होता. काही फडात तर त्याला जोडच मिळत नव्हती. कुस्ती न खेळता खंडणी घ्यावी तशी भरपूर रक्कम घेऊन तो येत होता. एखाद्या वेळी कुस्ती लागली तर नागू क्षणात त्या पहिलवानाला धूळ चारून विजयी होत होता. त्यानं कुस्ती केली की लोक टाळ्या वाजून त्याचं कौतुक करीत होते. बलवान नागू त्या खोऱ्यात जबर ठरला होता. नागूनं कुस्ती केली की तात्याला आनंद होत होता. तांदळवाडीला अभिमान वाटत होता. त्याच्या मिरवणुका निघत होत्या आणि भावानं कुस्ती केली की आवडीचा आनंद गगनात मावत नव्हता. ती हर्षभरीत होऊन आपल्या भावाला नागूला ओवाळीत होती. नागूच्या पाठची आवडी आता 18 वर्षाची झाली होती. तिला पाहणारीची तटकन दृष्टच लागत होती. तिच्या रंगाला, रूपाला नि गुणाला गावात जोड नव्हती. ती चौगुल्याची आवडती म्हणून तिचं लाडानं नाव आवडी ठेवलं होतं. नि आता ती साऱ्या गावाची आवडी झाली होती. नाकी डोळी खुडून घ्यावी अशी आवडी चालू लागली की तिच्या टाचेखाली खडा करकन फुटत होता. ती तारुण्यानं मोहरली होती. एखाद्या रानवेलीसारखा आवडीला बहर आला होता. तिच्या गोऱ्या गालावरचे हसू कधीच मावळत नव्हते. ती घरात हसली की तात्याला रत्न उधळल्याचा भास होत होता आणि तो सहज म्हणत होता, कुरीनं पैसा पेरीन पण आवडीला साजसा नवरा शोधीन. तिळभर ऊन असलेला नवरा मला परवडणार नाही. आवडी लहान होती तेव्हा तात्यानं तिला शाळेत घातली होती. शाळा शिकत शिकत आवडी वाढत होती. डोळ्यात भरत होती. ती 14 वर्षाची झाली आणि एके दिवशी तात्याबा म्हणाला, आवडू, तुझं लिहिणं पोटापुरतं झालं तेवढं पुरं. आमासनी का मामलेदार व्हायचं हाय. आणि त्याच दिवशी आवडीची शाळा संपली. आता आवडी घर आवरीत होती. पण देखणे पण असावं तर ते आवडीसारखं असावं असं बोललं जात होतं. आवडीच्या देखणेपणाची वंदता आसपासच्या गावात पसरली होती. कित्येक दौलतीचे धनी येऊन आवडीला मागणी घालीत होते. परंतु नुसती दौलत काय कामाची. मेंढराच्या अंगावर लोकर पुष्कळ असतं म्हणून का कोणी त्याच्या गळ्यात माणिक बांधतं. मेंढरू ते मेंढरू आणि मोर तो मोर. माझ्या आवडीला मी मेंढराच्या गळ्यात बांधणार नाही असं बोलून तात्याबा आलेली नापसंत मागणी मोडून काढीत होता. आवडीला अनेक मागण्या येत होत्या. आलेले पाहुणे मुलीला पसंत करीत होते. पण तात्याला मुलगा पटत नव्हता. माणसं तशीच परत जात होती. नि बयाबाई आवडीची दृष्ट काढून मोकळी होत होती. शेजारच्या गावचे उंडगे, टारगट तर भलतेच बहकले होते. बाजाराचा दिवस गाठून ते तांदळवाडीला येत होते आणि दिवसभर आवडीची वाट पाहत होते. आवडीवर अनेक नजरा तळपत होत्या पण आवडी कुणाकडेही पाहत नव्हती. आवडीवर नागूचा फार जीव होता. लहानपणापासून तो तिचे लाड करीत होता. आजही तो कुस्ती करून येताना आवडीसाठी पेढे आणीत होता. ती दिसली नाही तर जेवत नव्हता. एखाद्या वेळी गाडी जुंपून आवडीलाही जत्रेला घेऊन जात होता आणि जत्रा दाखवून येत होता. या दरम्यान नागूला अनेक पहिलवान दोस्त लाभले होते. कित्येक त्याला जीव की प्राण झाले होते. इस्लामपूरचा पांडू पहिलवान त्याचा वस्ताद होता. पाडळीचा लखा बारपटा, पाठरवाडीचा रामा मगदूम, कालेरकर राजा नाहवी हे नागूचे जीवाभावाचे मित्र झाले होते आणि त्या सर्वात नागू श्रेष्ठ होता. बोरगावचा धनाजी रामोशी हाही एक चांगला पहिलवान म्हणून नावाला चढत होता. भरपूर उंची, दिसण्यात देखणा, पिळदार शरीर नि सिंहासारखी चपळाई यामुळे लोक धनाजीवर फिदा होत होते. परंतु हा धनाजी नागूला पहिल्या रांगेतील मोठा पैलवान म्हणून रामराम करीत होता. दोघांची फक्त तोंडओळख झाली होती. कधीतरी दोघांची भेट होत होती. परंतु रामराम म्हणण्यापलीकडं नागू धनाजीला किंमत देत नव्हता. तो आपल्याच गुरमीत होता.
एकदा तांदळवाडीची जत्रा होती. गावोगावचे पहिलवान आले होते. त्यापैकी नागूचे दोस्त होते. ते नागूच्या वाड्यातच तळ ठोकून बसले होते. ज्यांची तोंड ओळख होते ते मुद्दाम येऊन नागूला रामराम करून जात होते. नागू त्यांना हसून वाटे लावित होता. शेवटी धनाजी आला. तेव्हा माळीवर नागू गप्पा गोष्टीत रंगला होता. नागूची भेट कशी करणार या विचारानं धनाजी मनात बुजला. तो दबकत दबकत दरवाजात आला. त्याच वेळी आवडी सोफ्यात आली आणि धनाजीला पाहून गपकन थांबली. त्याचा चेहरा, त्याचे डोळे, त्याचे शरीर, त्याची स्वच्छ कापडं हे सारं पाहून मनात दिपल्यासारखी झाली. तिनं त्याला निरखून घेतला आणि मग हसत म्हणाली, कोण पाहिजे? चौघुले. आबा का दादा? पहिलवान. थांबा ह. आवडीनं आप्पाला हाक मारली. म्हणाली, आप्पा माळीवर जाऊन दादाला सांग. असं म्हणून तिनं धनाजीकडे पाहिलं आणि लगेच धनाजी म्हणाला, माझं नाव धनाजी. जा सांग हे नाव. आवडीनं आप्पाला माळीवर पाठवला आणि ती तशीच उभी राहिली. आजपर्यंत तिनं अनेक पहिलवान पाहिले होते, परंतु धनाजीचा थाट काही निराळाच होता. ती त्याच्याकडे पुन्हा पुन्हा पाहत होती. तोच आप्पा आला आणि म्हणाला, अक्का दादा म्हणतो कामात आहे, मग फडात भेटा. हे ऐकून धनाजी फक्त हसला आणि आवडीच्या कपाळावर एक आठी चमकली. ती अपराध्यासारखी पाहू लागली आणि धनाजी मंद गतीने निघून गेला. त्यानं वळूनही पाहिलं नाही. त्या दिवशी धनाजीनं लागोपाठ 5 कुस्त्या करून तांदळवाडी दणानून सोडली. जो तो धनाजी धनाजी करू लागला. संध्याकाळी तात्याबा आला आणि सोप्यात बसलेल्या पहिलवानांना उद्देशून म्हणाला, तुम्ही काय बी म्हणा, आज धनाजीनं मैदान गाजवलं. गडी असावा तर असा, अगदी चिऱ्यासारखा. त्याचं बी बळजबर हाय आणि खेळणं बी झक हाय. आवडीनं ते ऐकलं आणि दुपारी आपल्यालाही तो तसाच दिसला असं मनात म्हणून ती आत निघून गेली.